मराठी, ते धड़क ते धड़क। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, क्या दूरियां क्या फासले, मंजिल लगे आके गले। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम। तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम। पाएगा जो लक्ष्य है तेरा। तुम्ही ध्येयानं प्रेरित झाला, एक क्षण एक कलाटणी तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमच्या परिवाराचं आयुष्य बदलू शकतोय। आणि कधीही खचून जायचं नाही, कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही। जोपर्यंत तुम्ही तुमचे गोल फिक्स करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही। 90% लोकांना काय करायचं जीवनात हेच माहित नसतं। बहुत कई हार बाकी है, बहुत कई जीत बाकी है, जिंदगी की असली इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी की अभी असली उड़ान बाकी है। अभी तो एक दो पन्ने खत्म हुए हैं, अभी तो एक दो पन्ने खत्म हुए हैं, आगे तो पूरी किताब बाकी है, जीत की किताब बाकी है। डोक्यात जर हवा शिरली मी हुशार आहे, मी करू शकतो, संपलं। डोक्यात जर भीती बसली मी करू शकत नाही, संपलं। कल करे सो आज कर, आज करे सो अभी। आतापासून ध्येयानं प्रेरित उठा, की आजपासून तुम्ही ध्येयानं प्रेरित होऊन इग्नाइट द फायर विदिन। आजपासून तुम्ही मनातून पेटून उठून स्वतःला एक टार्गेट द्यावं। मी आज डॉक्टरांच्या शब्दात सांगतो, तुम्हाला प्रत्येक डोस दिले जातील आणि डोस एकदाच द्यायचा नसतो। डोसात ठराविक काळानंतर डोस द्यायचा असतो। तुम्हाला आवडू द्या नाही आवडू द्या, का तर तुमच्या आई वडिलांच्या घामाचा पैसा आम्ही घेतोय, तर त्या पैशाला न्याय देण्याची कटिबद्धता आम्ही ठेवलेली आहे। शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या विट्यातील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या वतीने इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विट्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर दत्तात्रेय भगत आणि डॉक्टर शैलजा भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जबरदस्त सोहळा संपन्न झाला। यावेळी 10वी परीक्षेत 95% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री राजलक्ष्मी अकॅडमी दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी अकॅडमी उचलणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी यांनी केली। त्यानुसार विद्यार्थी दत्तक योजनेचा पहिला मानकरी ठरलेल्या हर्षवर्धन संकपाळ 95.80%, अवनी जाधव 95.40%, विनायक माने 95.40%, समर्थ भोसले 95% या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। याशिवाय दरवर्षी अकॅडमीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मोफत फाउंडेशन कोर्स आणि स्कॉलरशिप परीक्षेत पहिल्या येणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना अकॅडमीकडून एकूण 65,000 स्कॉलरशिप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली। त्यानुसार प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विनायक माने याला 15,000, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या ओम नानकवानी याला 14,000, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या दक्ष परदेसी याला 13,000, चौथा क्रमांक पटकावणाऱ्या मयुरेश तारळेकर याला 12,000, तर 5वा क्रमांक पटकावणाऱ्या अवनी जाधव हिला 11,000 रुपये स्कॉलरशिप देऊन विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। एवढेच नव्हे तर यावेळी विटा शाखेचे विद्यार्थी तेजस्विनी पवार व दक्ष परदेसी यांनी आपली परिस्थिती चांगली असल्या कारणाने मिळालेली स्कॉलरशिप दुसऱ्या गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्याचे आवाहन करत मोठे दातृत्व जपल्याचे पाहायला मिळाले। या कार्यक्रमादरम्यान तासगाव शाखेतील गुणवंत विद्यार्थी समृद्धी पाटील, आर्यन पाटील व अक्षरा कदम यांचा देखील अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी अवनीश बुधवाणी, तेजस्विनी पवार, मयुरेश तारळेकर व सृष्टी लुगडे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी प्राध्यापक केदार पवार, प्राध्यापक राहुल चव्हाण, प्राध्यापक ओंकार कुंभार, प्राध्यापक अक्षय खोत, प्राध्यापक सुशांत सुतार, प्राध्यापक महादेव काटाळे, प्राध्यापक रियाज मुल्ला, प्राध्यापक चंद्रकांत लाड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। जिओ मराठी, ते धड़क